नाही, आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना निवडणुकीच्या अगोदर सुद्धा नागपूर शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवेदन दिलं होतं का ज्या मतदार याद्या आहेत त्याच्यामध्ये खूप गोंधळ आहे, अनेक प्रकारच्या त्रुट्या त्याच्यामध्ये आहे। आपण जे आपले BLO आशा वर्करले ज्यांना जबाबदारी दिली आहे त्यांचं काम होतं का ते घरी घरी जाऊन त्यांनी त्यावेळेस करण्याची आवश्यकता होती, परंतु या आशा वर्कर असेल किंवा BLO असेल या कोणत्याही कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन सुद्धा विजिट दिली नाही आणि त्यामुळे जी मतदार यादी त्या ठिकाणी प्रसिद्ध केली 22 लाख मतदार यादी वोटर्स जेव्हा प्रसिद्ध केले हे कोणत्या आधारावर जिल्हाधिकाऱ्यांनी केले हे मुळातच कोणाला कळत नाही। कारण जेव्हा एका मतदार यादीचा जेव्हा आम्ही आता सर्वे केला 1473 मतं आहे ना 239 हा बूथ क्रमांक आहे, 62 लोक मरण पावलेले आहे आणि ज्याच्यावर मृत्यूचा ठप्पा लागला असे 37 आहे, अनेक परिवार इकडच्या तिकडे झाले ते 9 परिवार आहे। एकूण असं पाहिलं तर तुमचं आणि 2019 मध्ये ज्यांनी मतदान केलं होतं तर असे 200च्या वरचं नाव याच्यामध्ये गहाळ आहे आणि नागपूर शहरामध्ये असे 2200 बूथ आहे आणि या 2200 एका बूथच्या यादीमध्ये जेव्हा 300-350 मतं असं निघू शकतात तर 2200 बूथामध्ये किती होते आणि म्हणून तुम्ही जे 22 लाखाची जी यादी घोषित केली होती ही पूर्ण यादी तुमची बोगस आहे। ही 17-17.5 लाखाची यादी राहण्याची आवश्यकता होती। अगर हे प्रामाणिकपणे काम झालं असतं, प्रामाणिकपणे ज्या कर्मचाऱ्याचा आढावा संबंधित अधिकाऱ्यांनी घेतला असता तर आज नागपूर शहराचे 5 लाख मतदाता हे मतदानापासून वंचित राहिले नसते आणि म्हणून कलेक्टर साहेबाले 239 बूथाचा आम्ही सर्वे करून त्यांच्या हाती आज दिला आहे आणि त्याच्यामध्ये सांगितलं का इतके लोक मृत्यू झालेले आहे, इतके मृत्यूचा ठप्पा लागलेला आहे, काही अनेक लोक दुसऱ्या विधानसभेमध्ये राहायला गेले तिकडेही नाव आहे इकडेही नाव आहे आणि म्हणून हे पूर्ण यादी सहित आम्ही त्यांच्या स्वाधीन केली आहे आणि त्यांना मागणी केली आहे का येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अशा प्रकारचा गोंधळ होऊ नये आणि म्हणून आपण याची काळजी घ्यावी, याला जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर आपण कारवाई करावी। कलेक्टर साहेबांचं काय म्हणणं आहे थोड्या वेळानंतर विधानसभाची पण निवडणूक आहे त्यामध्ये हे त्रुटी व्हायला कलेक्टर साहेबाला आम्ही ते सांगितलं का येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहे। 2019 मध्ये गोंधळ होता लेकिन फार कमी प्रमाणात होता, या 24 मध्ये तर याच्यापेक्षा बी फार मोठ्या प्रमाणात यादीमध्ये गोंधळ आपल्याला दिसला आहे आणि म्हणून पुन्हा येणाऱ्या निवडणुकीमध्ये अशा प्रकारच्या प्रॉब्लेम येऊ नये, अशा प्रकारची अडचण येऊ नये। कारण लोक मतदानापाशी ज्याले उत्सुक होते, लोक सकाळी 6 वाजतापासून लोकांनी लाईन लावली होती परंतु त्यांचं नाव तिथून गाडण्यात आलं। मतदार यादी आम्हाला दिलेली एक अलग होती ना तिथं दिलेली त्याच्यामध्ये तफावत होता आणि म्हणून अशा प्रकारच्या अनेक प्रकारच्या अडचणी त्याच्यामध्ये झाला आहे आणि म्हणून कलेक्टर साहेबांनी सांगितलं का जो कोणी याच्यामध्ये दोषी असेल मी कारवाई करेल, परंतु येणाऱ्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या यादीला दुरुस्त करण्याचे काम आम्ही करतो। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।